खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे साताऱ्यातील शिवतीर्थावर मराठा समाज झाला आक्रमक। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी अपेक्ष उमेदवारी लढवावी अशी मराठा समाजाची एकमुखी मागणी। नमस्कार, मी वृद्धी वृत्तशाहीमध्ये आपले स्वागत करते। चला तर पाहू आजच्या सविस्तर बातम्या। सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या वतीने 2 टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र अद्याप सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। आज पोवी नाका येथील शिवतीर्थावर मराठा समाजाने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे नाव घोषित करत नसेल तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी स्वबळावर लढावे अशी मागणी केली आहे। काल रात्री उशिरा देखील छत्रपती उदयनराजे समर्थकांनी भाजपाच्या पदाचे राजीनामे तयार केले आहेत। यापुढील काळात छत्रपती उदयनराजेंचे नाव उमेदवारीसाठी जाहीर न झाल्यास हे राजीनामे दिले जाणार आहेत। आज शिवतीर्थावर देखील मराठा समाजाने छत्रपती उदयनराजेंनी आपली उमेदवारी स्वबळावर जाहीर करावी, मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहील अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी मराठा आंदोलक, ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, ॲडव्होकेट विकास पवार, सुवर्णाताई पाटील, प्रशांत नलवडे व अनेक मराठा बांधव उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खरं तर भाजप साताऱ्यात आणि सातारा जिल्हा शून्यावर होता त्याला चांगलं गतवैभव प्राप्त करून दिलं। सातारा नगरपालिकेची परिस्थिती अशी होती की सातारा नगरपालिकेत एकही भाजपचा नगरसेवक नव्हता। त्याच भाजपला हाताशी घेऊन सातारा नगरविकास आघाडीच्या माध्यमातून 6 नगरसेवक निवडून दिले। त्याच भाजप पक्षाला चांगले दिवस आले की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसल्यांच्या नावाचा विसर पडतो। हे खरं तर लोकशाहीतलं आणि मराठा समाजाचं आणि इतर समाजाचं दुर्दैव आहे। ज्या गादीला देशभर आणि देशाच्या बाहेर मान सन्मान आहे त्याच गादीला तिकिटासाठी उमेदवारी लोकसभेला मिळावी यासाठी जर तिष्ठावं लागत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंही नाही। ज्या पद्धतीनं आज भाजपचं असेल, शिवसेनेचं असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटांचं असेल त्यांचं राजकारण चाललंय, हे राजकारण थांबलं पाहिजे, अन्यथा त्याचे परिणाम सर्व देशभर हे जे राजकीय पक्ष एकत्र आले त्यांना भोगावे लागतील। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कालही खासदार होते, आजही आहेत, उद्याही असतील। अशा पद्धतीची एक खूणगाठ आणि एक व्यूहरचना सर्व समाजानं बांधलेली आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही राजकारण करताय त्याचे जे मतदार आहेत तेच मतदार तुमच्या सोबत राहतील का नाही अशी आज परिस्थिती आहे। सर्व समाज एकवटलेला आहे आणि सर्व समाज एकवटलेला असताना तुमची एक वेगळी चूल तुम्ही जर बांधणार असाल, वेगळी चूल मांडणार असाल तर हे मराठा समाज असेल, इतर समाज कधीही हे करणार नाही। उदयनराजे भोसले यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही। सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आजपर्यंत उदयनराजेंनी केलंय, भविष्य काळातही तशाच पद्धतीचं राहील। गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम, गोरगरिबांची कामं करण्याचं काम कुठलाही पक्ष, कुठल्याही पक्षाचा उमेदवार नेता आहे, कुठला पक्षाचा कार्यकर्ता आहे अशा पद्धतीची कुठलीही भावना किंवा कुठलाही विचार त्यांच्या मनात नसतो। आणि अशा एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाला तुम्ही डावलून स्वतःचं अस्तित्व वाढवण्याचा जर प्रयत्न करणार असेल तर कदापि सहन केलं जाणार नाही। आज जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ती अतिशय उद्रेक अशीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत जर तुम्ही उदयनराजेंना आणखी तिष्ठत ठेवणार असाल, 3री यादी, 4थी यादी, 5वी यादी अशा पद्धतीचं तुमचं राजकारण खेळणार असाल तर उदयनराजेंनी उमेदवारी स्वतःची जाहीर करावी। उदयनराजेंनी जाहीर करण्यापेक्षा
सर्व समाजाने ही सूत्र हातात घेतलेली आहेत आणि उदयनराजेच हे आमचे खासदार असतील, उदयनराजेच आमचे खासदार होतील आणि उदयनराजांनाच आम्ही उभं करणार आणि उदयनराजेच्याच पाठीशी उभं राहणार, अशा पद्धतीची खुणगाट मतदारांनी आणि सर्व समाजानं बांधलेली आहे. ही खुणगाट सोडवणं इतरांना शक्य होणार नाही. आज ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तिसऱ्या यादीची वाट बघू नका. तुम्हाला हे जे आत्ता तुम्ही राजकारण उदयनराजेंशी खेळताय, हे राजकारण उदयनराजेंनी जर खेळलं तर तुम्हाला कधीही सहन होणार नाही आणि ते परवडणारं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज आपले सातारचे सर्वसामान्य लोकांचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अखंड हिंदुस्थानावर अधिराज्य ज्यांनी केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उदयनराजे 13वे वंशज आहेत. आजकाल महाराष्ट्रातले किंबहुना देशातले पक्ष, भाजप पक्ष असेल किंवा इतर पक्ष असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर हल्लीचं राजकारण चालू आहे. आत्ताच्या राजकारणामध्ये शिवाजी महाराजांच्या नावावर बरेच पक्ष सत्ता घेत आहेत, मिळवत आहेत. अशी वस्तुस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पक्षांनी न मागता तिकीट जाहीर करायला पाहिजे होती, परंतु ही दुर्दैवाची बाब आहे की कार्यकर्त्यांना, मराठा समाजातल्या किंवा सर्व समाजातल्या लोकांना महाराजांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून तिकिटाची मागणी भाजपकडे करावी लागते. ही केविलवाणी आणि पक्षासाठी लाजीरवाणी बाब आहे. तर पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी, प्रदेशाध्यक्षांनी आणि वरिष्ठ लेवलच्या नेत्यांनी तातडीनं निर्णय घेऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव खासदारकीच्या इलेक्शनसाठी यादीमध्ये जाहीर करावं, नाहीतर मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रातून पेटून उठेल आणि त्याचं बंड कोणत्याही पक्षाला थांबवता येणार नाही. तर याची ताबडतोब दखल घेऊन भारतीय जनता पक्षानं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना खासदारकी तिकीटासाठी नाव जाहीर करण्यात यावं, ही आमची सर्वांची आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. संबंध देशामध्ये लोकसभेचं पडगम वाजलं असताना या भाजपवासी नेत्यांना बसता उठता ज्यांचं नाव घ्यावं लागतं असे छत्रपती शिवाजी महाराज, युवराज छत्रपती संभाजी महाराज, आज यांच्याच वंशजांचा छत्रपती उदयनराजे असतील वा विधानसभेची आत्ता याच्यानंतर लागणारी निवडणूक असेल तेव्हा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, यांचा विसर पडू नये असं आम्हाला वाटत होतं. परंतु याचा विसर या कूटनीती करणाऱ्या भाजपच्या सगळ्या नेत्यांना पडलेला आहे. आम्ही राजधानीतल्या साताऱ्यातले एक मावळे म्हणून निश्चित सांगतो की इतिहास तुम्ही विसरला असाल, परंतु इतिहासाची पाने जर थोडी मागे जाऊन पाहाल तर आमच्याच एका मावळ्याने, छत्रपतींच्या शिलेदाराने हत्तीला पायाखाली तुडवलं होतं. तसाच तुमच्या पक्षाच्या चिन्हालाही पायाखाली तुडवायला या साताऱ्यातले मावळे कमी पडणार नाही. लागू नका साताऱ्याच्या नादी, इथे नांदते छत्रपतींची गादी, हे आमचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे याचा तुम्ही अभ्यास करावा आणि येणाऱ्या या काही काळामध्ये याची रणनीती आम्ही आखू अशी आम्ही ग्वाही. 13वे वंशज आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज भोसले साहेब, आज यांना जर भाजपवाल्यांनी तिकीट म्हणजे 1 नंबरला यादीत नाव आलं पाहिजे होतं, ते 3 म्हणजे आलेलंच नाही नाव. पण पक्ष आम्ही मानत नाहीये. भाजप हा पक्ष कमळ हे का असं फुलले, हे महाराजांच्यामुळंच आज कमळ इथं फुललेलं आहे आणि हे भाजपवाल्यांनी विसरून जाऊ नये. आणि जरी भाजपवाल्यांनी दिलं किंवा नाही दिलं तर आपल्या ह्या समाजातल्या सर्व जी मराठा असू दे किंवा सर्व जी सगळी 18 पगड जातीतली लोक असू दे, या सर्वांनी ठरवलेलं आहे. आज जो काही सातारचा खासदार असेल ते फक्त आमचे राजे आणि राजेच असतील. ज्या वेळेला महिला मोर्चाच्या चित्रताई वाघ आल्या होत्या, त्यांनी लाखोंच्या संख्येनं आज महिला जमल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी फिक्स केलं होतं खासदार हे आपले फक्त उदयनराजे महाराजच असतील. व महाराजांच्या वाढदिवसाची दिवशी सुद्धा चव्हाण साहेब आले होते, बडे बडे नेते आले आणि त्यांनी महाराजांच्या तिकीट फायनल केलं. आणि आज तुम्ही जर लाजीरवाणीपणानं जर आज खेळी करत असाल तर हे तुम्हाला समाज असेल किंवा जी मतदार असतील ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत, हे भाजपवाल्यांनी लक्षात ठेवावं.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आमचे आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांना आता या लोकसभेच्या 3ऱ्या यादीपर्यंत वाट बघावी लागत आहे। या सातारा जिल्ह्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि जिल्ह्यातल्या कोणत्याही नेत्यापेक्षा अतिशय वजनदार असा नेता असणारे आमचे उदयनराजे भोसले यांना अगदी शेवटच्या 3ऱ्या यादीपर्यंत वाट बघावी लागत आहे। हेच आम्हाला याची खंत आहे। मुळात आमचा पक्ष म्हणजे फक्त उदयनराजे हाच पक्ष आहे आणि उदयनराजेंच्यामुळंच आज आम्ही भाजपमध्ये थोडक्यात आहोत। मात्र जर भाजपनं आमच्या महाराजांची अशा पद्धतीची अवहेलना केली तर आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि परिणामी महाराजांना जरी अपक्ष उभं राहायची जर वेळ आली तरी आम्ही त्या पद्धतीची तयारी सुरू ठेवलेली आहे। महाराजांनी जर असं गृहीत धरा की अपक्षच उभं राहिले तर मात्र त्याची अनेक गणित अशी आहेत की महाराज हे कोणत्याही उमेदवारापेक्षा हे अतिशय 1,00,000-1.5 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून येऊ शकतात। त्याचं कारण असं आहे की आता बघायला गेलं तर भाजपविषयी असणारी मराठा समाजाची नाराजी, त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं गणित आणि वंचित आघाडीची जी गणित आहेत त्या सगळ्या गणिताचा जर अभ्यास केला तर आता भाजपला तसं खूप अवघड इलेक्शन आहे। आणि माझं असं मत आहे की जर भाजप आपल्याला एवढी खालच्या दर्जाची वागणूक देत असेल तर नक्कीच महाराजांनी अपक्ष हा पर्याय निवडावा आणि येणाऱ्या लोकसभेला आपली सगळ्यांची ताकद काय आहे एवढंच फक्त दाखवून द्यावं। ओके.